शाहरुख खान याच्या उभा होता. वा भारी आहे एकदम. असं नाही तू तिथून रिटर्न पण येऊ शकतो. ए नको रिटर्न बोललो ना रिटर्न येणार सांगतोय ना तुला. नमस्कार मित्रांनो, मी किरण पाष्टे आणि आपलं स्वागत करतोय आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. तर एका फार्म हाऊसला चाललोय. बदलापूरमध्ये एक फार्म हाऊस आहे S3 फार्म म्हणून. बरोबर कृषिक आहे, त्यानंतर माझे मित्र आहेत, काका आहेत, असे नंतर बहीण पण आहे, असे खूप लोक आहेत. सकाळचे वाजले 8:30. मी 7चा टाईम दिलेला सगळ्यांना. तर टाईम होता मी लेट झोपलो, त्यामुळे लेट झालं. प्रणाली आणि बाकीचे लोक ट्रेननी जात आहेत, कारण शहाड स्टेशनपासून ते जवळ आहे तिथून. त्यानंतर तुम्हाला रिक्षा वगैरे घ्यायच्यात. त्याला फायनली सगळं सामान गाडीवरती लोड झालं. 8:30ला बरोबर घरातून निघालेलो आणि 10:30ला प्रॉपर लोकेशनवरती पोचलो आहे S3 फार्म. आणि बरोबर सगळे एकाच टायमाला पोचलेत. म्हणजे प्रणाली, माझी बहीण आणि काका ट्रेननी आले, तिथून रिक्षानी इथपर्यंत पोचले आणि तेवढ्याच टायमामध्ये आम्ही गाडीनी पण इथपर्यंत पोचलो. म्हणजे दोन्ही सेम टाईम लागतो आणि ते पण फास्ट ट्रेननी आलेत. म्हणजे गाडीनी टू व्हीलरनी येतं आहे ना, ते पण तुम्हाला बरं पडेल ट्रेननी एवढी दगदग करण्यापेक्षा. आणि सकाळचा टाईम होता म्हणून गर्दी नाही मिळाली त्यांना. फुल बंगलो टाईप आहे आणि आतमध्ये जाऊन आपण बघूया कसं असणार आहे. तू रूम बघितलास? घ्या पहिल्या फर्स्ट फ्लोअरवरती, कुठला पण सेम आहे सगळं. तर पहिला नाश्ता करून घेऊ, त्यानंतर या विलाची पूर्ण टूर दाखवतो. थांब जाऊया ना, हे आधीच रेडी झाले. तर जेव्हा तुम्ही आतमध्ये एंट्री कराल तेव्हा एवढा मोठा तुम्हाला डोअर मिळणार आहे आणि त्या डोअरमध्ये एंट्री केल्यानंतर मोठा TV आहे आणि TV समोर बसून तुम्ही एन्जॉय करू शकता. आणि खूप मोठा हॉल आहे, जेवायला इथे बसू शकता. सगळ्यात बेस्ट म्हणजे किचन बघा केवढा मोठा आहे. 2 फ्रीज आहेत, तुमचं जे काही सामान सगळं राहील आतमध्ये. त्यानंतर इथे खाली ग्राउंड फ्लोअरला 2 बेडरूम आहेत. आम्ही वरती राहिलो आहे, त्यामुळे ह्या खोलत नाही मी. फर्स्ट फ्लोअरला 3 बेडरूम आहेत. तर ही पहिली बेडरूम. मोठा असं तुम्हाला बेड मिळणार आहे आणि या बेडवर कमीत कमी 3 लोक तुम्ही आरामात झोपू शकता, तुमचा बेबी वगैरे असेल तर. आणि एक्स्ट्रा बेडची पण सुविधा आहे इथे. कबर्ड आहे, TV आहे, त्यानंतर AC पण आहे. AC नॉन AC दोन्ही ऑप्शन तुम्हाला मिळतील. बाथरूम पण केवढा मोठा आहे, इकडे पण झोपू शकता. जे नंतर रात्री टाईट होतील ना, त्यांना बाथरूममध्ये झोपू शकता. आणि तिन्ही पण बेडरूम आहेत ना सेमच आहेत, म्हणजे काही फरक नाही आहे. तिन्ही सेमच आहेत. तिन्ही बेडरूममध्ये मोठं सेम बेड आहे, सेम AC. जर खाली पाऊस जोरात असेल तर हा वरचा एक तुम्हाला एरिया मिळतो, ओपन एरिया मिळतो. इथे तुम्ही रात्री पार्टी वगैरे करू शकता. जर बाहेर पाऊस असेल तर त्याचं पण स्विमिंग पूलच्या इकडे जागा आहे, तिथे पण बसू शकता तुम्ही. त्यानंतर इथे एक डायनिंग एरिया आहे, ते पण बसू शकता जेवायला. आणि एवढा मोठा पॅसेज मिळतो आहे तुम्हाला. तुमची लहान मुलं नक्कीच एन्जॉय करतील. आणि प्रत्येक ठिकाणी फॅन वगैरे आहेत. या बेडरूममध्ये आम्ही राहिलो आहे. तर इथेही सेम सगळंच आहे. सेम बेडरूम, सेम बाथरूम, सेम AC, बेड सेम. TV पण सगळा इकडे आहे. त्यानंतर आत्ता जातो आहे आपण सेकंड फ्लोअरला. इथेही मोठा पॅसेज आहे एकदम. आणि इकडे पण मला वाटते 3rd फ्लोअर पण असणार आहे. सेकंड फ्लोअरला 2 बेडरूम आहेत.
इकडे हे सगळं ऑल सेम आहे आणि सेकंड फ्लोअरवरून असा नजारा तुम्हाला मिळणार आहे पाहायला. समोर स्विमिंग पूलमध्ये उतरलेच सगळे. थोड्या वेळात जाऊ आपण पण. आता डायरेक्ट आपण जाऊ स्विमिंग पूलमध्ये. आणि एकदा ना संध्याकाळचा पण व्ह्यू दाखवतो, नाईटचा व्ह्यू दाखवतो. खूप भारी दिसेल एकदम. लाईटिंगमध्ये अजून जास्त उठून दिसतं. त्यानंतर हा आमचा चुलत काका, आमचे मित्र. किती खोल आहे? काय नाही तिकडे खाली खोल आहे. ए ती किती? चॉकलेट टी शर्ट आणली आहेस तू? माहीत नाही. पप्पा हे बघ. ही बाई ना नखरे करते बॉल. तर स्विमिंग पूलच्या बाजूलाच 2 झोपाळे पण आहेत. त्यानंतर इथं रेन डान्ससाठी पण आहे. आणि केवढा मोठा आहे बघा रेन डान्ससाठी. लॉन बघा केवढा मोठा आहे. आणि पावसाळ्यात पूर्ण हिरवं हिरवं झालं आहे. तर आतमध्ये ना नाग आला इकडे. हे काय जंगलाच्या बाजूलाच आहे ना सगळं फार्म वगैरे. तर तिथेच नाग आहे मोठा, कमीत कमी 3 फुटाचा तरी आहे. त्यानंतर ह्या साईडला जे आलात ना तर इकडे मोठं असं शूटिंग एरिया आहे. म्हणजे इकडे शूटिंग होतात मूवीच्या वगैरे सगळ्याच, वेबसिरीज वगैरे सगळ्या. आणि बघा ना कसं ओरिजिनल वाटतंय. असा व्हिडिओमध्ये ओरिजिनल वाटतंय पण समोर जर बघितलं ना असं फेक वाटतंय. असं काहीतरी राजमहल बनवलं आहे. पाहिला पुढे पण आहे. अरे बापरे खूप मोठं आहे. मला वाटलं एवढंच आहे. तिथपर्यंत आहे पूर्ण. तर बघू आता एवढं सगळं एक्सप्लोअर करायला आपला टाईम जाईल. पण जर तुम्हाला काही तुमचं वेडिंग वगैरे फंक्शन काय असेल, फोटोशूट असेल तर नक्की इकडे येऊ शकता सगळे. आणि मी खाली नंबर दिलेला आहे त्यावर तुम्ही इन्क्वायरी करू शकता. आणि सगळ्यासाठी तुम्हाला परमिशन आहे पण त्याचं काही चार्जेस असतील ते विचारून घेऊ शकता. अरे ते बघ केवढं आहे. यायला गाडीने फिरायला लागेल इकडं. हा वेगळा आहे काय? ओके आईला भारी आहे. हो शूटिंग हा होते. एक शूटिंग झाल्यानंतर बंद. फोटो बिटो काढायला येत असतील. फोटो बिटो काय चांगलं वेगळं तिथे. हो हे बघ ना गोव्या. तर असं वाटतं आतमध्ये खूप मोठं आहे तर एवढंच आहे गोव्याला. शाहरुख खान याच्या उभा होता. वा भारी आहे एकदम. हे काय इथं हॉटेल आहे काय? चिटकीला आहे. आहे हे बघ. ड्रमपासून बनवलेलं. हा ढाबा बनवलाय वाटतं इथे. हा हो ढाबा आहे. प्युअर देसी टाकाऊपासून टिकाऊ वस्तू बनवल्या. हो नाही पण हा पिक्चरचा ते हे आहे ढाब्याचं ड्रमचं दाखव. शूटिंग असेल काय. टाकाऊपासून टिकाऊ दाखव. टेबल हो पूर्ण टायरचा टेबल बनवला आहे. हे आपल्या इथं बनवलं पाहिजे ना असं. पण खर्च आहे रे. एक करायला गेलास ना किरण खर्च आहे ना. 10 बनवायचे बोललं ना मग टेन्शन नाही. खर्च नाही लागत. रबरत हे कापले टाकलंय ना मध्ये. हे ना हे ट्यूबा कापून टाकले. मध्ये ट्यूब आहेत. हा ट्यूब कापून टाकल्यात त्या. कम्फर्टेबल मस्त टेकायला वगैरे. हे पण मस्त आहे. असा हलतंय पण. हा रबराच आहे ना ते सगळं. कलर बिलर सगळ्या मस्त केला आतमध्ये. पाहिला हा बघ कसला आहे. बघ ना कसला आहे रे एकदम. एवढा खर्च करतात. हे कशासाठी यूज करत असेल?
डिस्को वगैरे आहे का क्लब? शूटिंगसाठी जाईल सेटअपच्या हिशोबाने हो. जे रिक्वायर्ड आहे तसं ते पेंटिंग मिळतं हो. आतून जायला पण जागा वाटते. हो वा. मी पहिल्यांदा फिल्म सिटीमध्ये आलो आहे. विहीर आहे. 3 दिवस लागतील एवढा एक्सप्लोअर जर करायचं असेल तर. त्यानंतर इथं फॅशन मॉल आहे. फॅशन काहीतरी फॅशन इस्टा. आर्टिफिशियल बांधलेली आहे. हां हो खरी नाही. एवढंच पाणी आहे. एवढं पाणी बस झालं ना एवढंच. ते पण दाखव. गाव गाव बनवलं इथे. ठाकूरची हवेली आहे ही. नाही पाणी येणार गेलाय तो बाद आहे. हां फक्त ते बाहेरून दिसतंय फक्त ते आतून. शूटिंग झाले असेल ना हां गाडीचा फोटो काढला असेल. हो काय इकडे मॉडेल आहे तिकडे भूत आहेत बची बसले खुर्ची ज्वेलरी शॉप आहे. लॉक करून ठेवलं त्याला. कधी ना मोती येते झॉम्बी आहेत झॉम्बी. मस्त आपण काढतो बघ. अँबॅसिडर पूर्ण हे झाली ती चढली. त्यानंतर समोर स्टेशन बनवलं आहे. रेल्वे स्टेशन आहे. रेल्वे स्टेशनमध्ये आधी बघा की रे. हं. ती जुन्या काळातली ट्रेन आहे समोर. एकदम रिप्लिका बनवलेत. मडकी मस्त बनवली. पण ह्याच्यात आहे तुझे दुसरंच कोणते बसायचे टोपली लावले पत्र्याचा बैठला ना आपण गाड्या. हं. हे लेटेस्ट पेंट केलेलं वाटतंय ना. तिघं पण वाट बघत बसले. साप कधी बाहेर येतोय. आपटी गाव नाग आहे तो साधा येतो. 10 मन असं असेच पकडलेस. तर त्या नंबरवरती स्नेक रेस्क्यूसाठी एक मुलगा आलाय. बघूया आता कसा पकडतोय. अरे भेटला पण लगेच कसा आला. लगेच कसा भेटला. ए मागे हो मागे हो. कशाला बाहेर नाही पकडलं फडक से मिल गया एकदम. हा तो थांबलेलाच होता ना. लादी खालीच बसलेला आता. पुढे तिथंच होता. या लादी खाली बसलेला. अच्छा अच्छा बराला ना वरती नाही गेला. भेटला ना तिथे. हा ना बराला कृषिका वरती पाटी हो नाही कृषिका पाटी हो. गेला. हा भारतीय नाग म्हणजे इंडियन स्पेक्टेल कोब्रा आहे. ती गोष्ट सध्या तो सेन्स करतोय. हवेमध्ये जे पार्टिकल घेऊन आहे ना डोक्याचे त्याचा एक ऑर्गन असतो चिकपसन ऑर्गन. त्याला तो टच करतोय. त्याच्यामुळे त्याला समजते की बाहेरचे तो वातावरण आहे तो कसं आहे. बाहेर जेवढे प्राणी आहेत ते किती लांब आहेत. त्यांची हीट किती आहे सगळ्या गोष्टी सेन्स करतोय. आणि सध्या मी त्याला अशा प्रकारे पकडलेला आहे ना जेणेकरून त्याला काही त्रास होणार नाही. आणि जर त्याला जर त्रास झाला किंवा भीती वाटली तर लगेच त्याचा फणा काढेल. आणि फणा काढून मला चेतावणी देईल की माझ्यापेक्षा लांब राहा जवळ नको येऊ कारण की मी तुला चावून. आणि जेवढे प्राणी आहेत ते प्रत्येक प्राणी आहे ना समोरच्या प्राण्याला आहे ना घाबरवण्याचा प्रयत्न करतात कारण माझ्या जवळ यावा नाही. उदाहरण हत्ती हा सुद्धा माणसापेक्षा मोठा असतो पण जेव्हा घाबरतो ना तो त्यावेळेस स्वतःचे कान मोठे करून दाखवतो की माझ्या जवळ येऊ नको. आणि समोरच्या प्राण्याला लांब ठेवण्याचा प्रयत्न करतो. सध्या त्याला आपण एवढं भीती दाखवली नाही किंवा त्याला काही त्रास दिलेला नाहीये त्याच्यामुळे तो एकदम नॉर्मल आहे.
जर त्याला थोडा तरी आपण त्रास दिला, उदाहरण आपण तुम्हाला दाखवू शकतो, तो पणा काढण्याचा प्रयत्न करतो. अरे आता तुम्हाला चेतावणी देतोय की माझ्या जवळ येऊ नको अजिबात. आता हा त्याची एक प्रकारे एक रेंज आहे, कारण की इथपर्यंत मी त्याला पकडलेलं आहे. जर याच्यात थोडा पुढे जर मी आलो तर हा अजून पणा काढून मला लांब ठेवण्याचा प्रयत्न करेल. पण जर मी तरी पण ऐकलं नाही तर हा मला चावेल. आणि हा जर मला चावला तर बरेच लोकांचं मत असं आहे की माणूस मरतो. हा, तर सर्पमित्रांचं मत म्हणजे माझं मत तरी व्यक्तिगत असं आहे, कुठलाही साप जर तुम्हाला चावलाय, विषारी साप असो का बिनविषारी, त्याच्यामध्ये माणूस लवकर मरत नाही. मरण्याचं कारण असतो तर विष. जोपर्यंत तो आपल्या शरीरात विष टाकत नाही तोपर्यंत माणूस कुठलाच मरू शकत नाही. आणि अच्छा, कोबरा म्हणजे चावलाच म्हणजे त्याने विष सोडलं असं होत नाही. ड्राय बाईट पण असू शकतो. ड्राय बाईट असतात. आता बरेच वेळा काय होतं, लोकांच्या साप चावताय, लोक काय करतात गावठी ठेवून देतात आणि ते वाचतात. पहिली गोष्ट त्यांना जो साप चावलेला आहे तो बिनविषारी साप चावलेला असतो. ओके. आणि सेकंड टाइमला जर त्याला विषारी साप चावला असेल आणि ते जर गावठी औषध घेऊन जर वाचतात, तर त्याच्या मागचं कारण आहे का सापाने ड्राय बाईट किंवा फॉस बाईट केलेली. हा, दादा तुमचं नाव काय? माझं नाव कृष्णकांत अहिरे. अरे, आणि काय रेंज मध्ये आपण पे करता, कॅचिंग करता कुठे? मी मुरबाड साईडला जे पूर्ण एरिया आहे हा. मुरबाड तालुका, त्या ठिकाणी मी रेस्क्यूअरचं काम करतोय. आणि सध्या ह्या एरियामध्ये आहे ना, जो मुलगा आहे माझ्या ओळखीचा, त्याचा कॉन्टॅक्ट नंबर लागत नव्हता, हा, त्याच्यामुळे मला यावं लागलं एवढं. धन्यवाद धन्यवाद. कुठं आलाय? मुरबाड. आपल्याला आहे काय बॅग वगैरे? नाही, तो आणायला गेला तू भी वही लेके आया जो इन्होंने दिया. चला आतमध्ये गेला पूर्ण तो. असं नाही, तू तिथून रिटर्न पण येऊ शकतो. ए नको, रिटर्न फिरलाय. बोललो ना रिटर्न येणार. सांगतोय ना तुला, टार्गेट जास्त देऊ नको त्याला, टार्गेट देऊ नको जास्त त्याला. शांत आहे, तू शांत राहू दे. हा, रिटर्न बॉटल मधून परत रिटर्न म्हणून तशी लावली ती. त्यांनी बोलले आणि तो आला. बोललो कारण मला माहिती आहे ना. रिटर्न येऊ शकते. तेवढं जागेत नाही बॉटलिंग मध्ये मला वाटलं नाही येणार एवढीच्या जागेत. बॅगिंग मध्ये त्रास नाही होत, पण बॉटलिंग मध्ये बऱ्याचदा त्रास होतो. सरळ करताना सुद्धा येऊ शकतो, कारण जिथून हवा जाते ना तिथून त्यांना वाटतं बाहेर जाण्याचा मार्ग आहे. तोंड केलंय त्यांना. हा, असू दे. जिथून हवा जाते ना तिथून त्यांना वाटतं साप त्याही पकडला ना, तिथून साप बाहेर काढला, पकडलं, त्यांना वाटतं खेळ संपला. संपला. हो, हो. सगळ्यात महत्वाचं बॅगिंग करणं आणि बॉटलिंग करणं हेच सगळ्यात मोठं skill आहे. ओंबील. डोंगळे ओंबील त्यांची चटणी वगैरे खातात. हा, उंबळे त्यांची चटणीवर खातात. तर ते लोक खूप स्पायसियस जेवण जेवतात. कळलं का? त्यांच्याच जमात कोष्टीनं काय ते कोळी आपला जो स्पायडर असतो ते विणतो बघ असं जाळं, तसं ते लोक हात मागावरती कपडा विणतात. ओके. तर ते लोक आहेत ना, सगळ्यात स्पायसियस जेवण ते लोक खातात. हे तुला नागपूर, अमरावती, भंडारामध्ये ती लोक आहेत. तर त्या लोकांनी ते बनवलेलं चिकन ते खूप स्पायसी असतं. आपण जर तिथे हॉटेलला नागपूर, अमरावतीला गेला ना, प्रत्येक हॉटेलवरती तुला लिहिलेलं असणार येथे सावजी मिळेल, येथे सावजी मिळेल. सावजी मिळेलचा अर्थ काय? ते सावजी मसाल्यातलं ते जेवण मिळेल तुला. पण आपल्याला तिथे सांगावलं होतं भाई तिखानी चाहिए. परत समोर रेन डान्स चालू झालाय आणि बघा केवढा मोठा आहे आणि फुल एन्जॉय करताय. ते म्हणतात आम्ही तिघच मजा करतो. आणि आम्ही तिघच मजा करतोय. संध्याकाळ झाली आणि आपली चहा आले. कधी सोडणार नाही. नाही नवीन आहे. याच महिन्यात घेतलंय. तो दुपारचा प्लॅन होता, पण आम्ही पोहोचलेलो आहोत संध्याकाळी. आणि त्याला अजून मजा येणार पार्टीला. आपले मित्र उभा आहे आणि बाकी कुठे स्विमिंग पूल मध्ये कोण नाही काय. नाही का? अरे सकाळून तिथंच आहे, आता कंटाळले. संध्याकाळचे 8 वाजलेले आहेत आणि संध्याकाळचा व्ह्यू बघा कसलं मस्त वाटतं. एकदम लाईटीमध्ये अजूनच तसं चमकतं. त्यानंतर पूर्ण बघा चारीचं साईडनी लाईट आहेत, हॉलिजन आहेत आणि स्विमिंग पूलमध्ये पण लाईट आहे. वा, अरे प्रॉपर आतमध्ये पण लाईट्स आहेत. आपण हे चेस का करतो माहिती आहे का तुला? नाही. हा, चेस का करतात माहिती आहे का तुम्हाला? कोणाला माहिती आहे का चेस का करतो आपण, का करतो? ओके, तर आता मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. माझ्या डोळ्यांना दिसले पहिलं ह्या दारूचा कलर. ओके, माझ्या जिभेला पण कळली दारूची चव, माझ्या शरीराला पण कळली की दारू किती चढते, माझ्या डोक्याला पण कळलं दारू किती होते, ग्लास जवळ घेतल्यावर नाकाला पण कळलं तिचा वास. पण कानाचं काय? मग कानाचं काय म्हणून आवाज.
हा कळलं तुला? चालू आहे त्याचा म्हणजे सगळ्या इंद्रियांना कळलं पाहिजे ना. पायाला पण कळतं लटपटतात, पण बिचारा कानाचं काय. म्हणून चिअर्स. त्यानंतर इथले चार्जेस आहेत. जेव्हा तुम्ही वीकडेजला जर येत आहे तर 2,000 रुपये चार्जेस असतील ओव्हरनाईटचे, म्हणजे 24 तासाचे. आणि जर विकेंडला जर येत आहे सॅटर्डे संडेला तर ते 2,500 रुपये चार्जेस असतील ओव्हरनाईटचे, म्हणजे 24 तासाचे विथ फूड. तर खूप एन्जॉय केलं आणि सगळ्यांनी मजा मस्ती सगळं केलं. आणि खूप दिवसानंतर रेसॉर्टला आलेलो, एका विलाला आलेलो. आणि जर तुम्हाला इथे यायचं असेल तर मी खाली नंबर मेन्शन करतो आहे. समोरचे सेट्स वगैरे दाखवले ना, तिथे शूटिंग्स वगैरे होते. त्यानंतर तुम्हालाही जर प्री वेडिंग करायचं असेल, फोटोशूट करायचं असेल तर तेही तुम्ही करू शकता. त्याच्याही काहीतरी थोडेफार खूप कमी चार्जेस आहेत. तर तिकडे येऊन तुम्ही तुमचं प्री वेडिंग वगैरे सगळं करू शकता. पूर्ण नाही दाखवलं आहे, ते थोडंसं दाखवलं आहे. कारण पूर्णच जर दाखवलं तर तुम्ही स्वतः जाऊन काय बघणार. आणि मी जे दाखवलं आहे ना व्हिडिओमध्ये ते खूप कमी दाखवलं आहे. आणि पुढे जर गेलं तर खूप काही आहे. त्यामुळे जेव्हा तुम्ही याल तेव्हा तुमच्या डोळ्यांनी स्वतः बघा ते. तर मी खाली नंबर दिला, त्या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता. कॉल जर उचलला नाही तर व्हॉट्सअप मेसेज करा, ते रिप्लाय देतील. कारण बिझी असलं तर माणूस कधी कधी लवकर उचलत नाही, पण व्हॉट्सअपवर जेव्हा रिलॅक्स होतो तेव्हा उचलणार. तर ही व्हिडिओ कशी वाटली नक्की सांगा. आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.